जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आज मी तुम्हाला नो सूनर ध्यानचा यूज कुठे आणि कसा करायचा याबद्दल मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके, तर याबद्दलचे जे क्वेश्चन्स आहे तुम्हाला तुमच्या एक्झामिनेशनमध्ये सुद्धा विचारणार, म्हणजे ना आता 10वी आणि 12वी बोर्ड एक्झामिनेशन असणार, तर त्यामध्ये याबद्दल म्हणजे अबाउट द नो सूनर ध्यानबद्दल क्वेश्चन्स विचारणार आहेत. ओके, आणि त्यानंतर म्हणजे इंग्लिश कम्युनिकेशनमध्ये नो सूनर ध्यानचा यूज कसा करायचा याबद्दल सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहोत. ओके, म्हणून तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके, तर मित्रांनो, नो सूनर ध्यानबद्दल तुम्हाला डिटेल्समध्ये शिकायचं असेल तर माझ्या या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. ओके, तर बघा या माझ्या व्हिडिओला. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, युजिंग नो सूनर ध्यानचा यूज कसा करायचा. ओके, तर आणि याचा जो अर्थ आहे एक क्रिया पूर्ण होते आणि लगेचच दुसरी क्रिया सुरू होते. ओके, तर मित्रांनो मला वाटते तुम्हाला समजलं होतं. जसं एखादी ॲक्टिव्हिटीज आहे, एक वर्क आहे ते सुरू होते आणि नंतरच लगेचच दुसरं वर्क आहे स्टार्ट होते. ओके, तर याचा हा अर्थ आहे नो सूनर ध्यान. तर मित्रांनो, याला समजण्यासाठी एक डेफिनेशन आहे आणि ते डेफिनेशन तुम्ही लक्षात घ्या. तर या ठिकाणी बघा, नो सूनर ध्यानचा अर्थ जसाही तसेच असा आहे. ओके, जसाही तसेच असा आहे. तर आणि यासोबतच ॲज सून ॲज याचा पण अर्थ सेम आहे. ओके, याचा पण अर्थ ॲज इट इज सेम आहे. त्यामुळेच आपण ॲज सून ॲज किंवा व्हेन काढून एखाद्या सेंटेन्समध्ये जर ॲज सून ॲज असेल किंवा व्हेन असेल तर याला रिमूव्ह करून त्या जागी नो सूनर घ्यावा. ओके, आणि दोन वाक्यांमध्ये कॉमा जर असेल, ओके, आणि दोन वाक्यांमध्ये कॉमा असेल तर त्या कॉमाला रिमूव्ह करून त्या ठिकाणी ध्यान ठेवावा. ओके, तर मित्रांनो, ॲज सून ॲज आणि व्हेन किंवा कॉमा जर असेल तर त्याला रिमूव्ह करून आपल्याला त्या ठिकाणी नो सूनर आणि ध्यानचा यूज करायचा आहे. ओके, तर मित्रांनो मला वाटते तुम्हाला ही डेफिनेशन हे चांगल्या प्रकारे अंडरस्टूड झाले असेल. ओके, तर या ठिकाणी काही महत्त्वाचे टिप्स आहे ते तुम्ही या ठिकाणी बघा. ओके, नो सूनर हा टाईम क्लॉजमध्येच ठेवावा. मेन क्लॉजमध्ये नाही. ओके, आणि त्यानंतर मित्रांनो, नो सूनर नंतर नेमकी काय घ्यावे. ओके, नो सूनर नंतर नेमके काय घ्यावे हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. तर मित्रांनो याकडे लक्ष द्या. मित्रांनो, नो सूनर नंतर डू, डज, डीड, यामी, जार, वाज, वेअर हे केव्हा आणि कुठे घ्यायचे ते मी तुम्हाला सांगते. ओके, तर मित्रांनो याकडे लक्ष द्या. या ठिकाणी हे जे तुम्हाला दिलं डू, डज, डीड, यामी, जार, वाज, वेअर हे कुठे आणि कसे घ्यायचे ते मी तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून देते. ओके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे केव्हा कोणते क्रियापद घ्यावे याकरिता काही टाईप्स दिलेले आहे. ओके, 1 ते 10 पर्यंतचे याचे टाईप्स दिलेले आहेत. तर ते प्रत्येक टाईप्स तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि जे टाईप्स आहे ते सर्व टाईप्स मी माझ्या सोशल मीडियावरती एक्सप्लेन करून देणार. ओके, आणि मी माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये, फेसबुक पेजवरती आणि इंस्टाग्राम पेजवरती एक्सप्लेन करून देणार. ओके, म्हणून तुम्ही माझ्या या चॅनलवरती कंटिन्यू राहा. तर चला बघा मित्रांनो, मी तुम्हाला एक्सप्लेन करून देते. टाईप 1. ओके, तर टाईप 1मध्ये आपण बघूयात नो सूनर नंतर डीड केव्हा घ्यावा. ओके, तर या ठिकाणी नियम 1 आणि नियम 2 आहे. ओके, रूल 1 आणि रूल 2. तर फर्स्ट आपण बघूया नियम 1. ओके, तर नियम 1 मध्ये आपल्याला दिलेलं आहे, जर वाक्य साध्या भूतकाळाचे म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचे असेल तर नो सूनर नंतर डीड घ्यावा. ओके, तर या ठिकाणी बघा रूल नंबर 1 मध्ये दिलेला, जर वाक्य साध्या भूतकाळाचे असेल म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचे असेल तर नो सूनर नंतर डीड घ्यावा. त्यानंतर रूल नंबर 1 नियम 2 बघा. ओके, डीड घेतल्यानंतर जे मुख्य क्रियापद असेल त्याचे पहिले रूप घ्यावे. ओके, जो तुमचा मेन वर्ब आहे म्हणजे ह्या सेंटेन्समध्ये जो मेन वर्ब असणार त्या मेन वर्बचं तुम्हाला फर्स्ट फॉर्म घ्यायचं आहे. ओके, जसं मित्रांनो या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. ओके, त्या एक्झाम्पल दिलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे, त्या उदाहरणद्वारे तुम्ही समजा. ओके, जसं 6 आहे तर 6चं सी करावे, केम आहे तर केमचं कम करावे, आणि एंटर्ड आहे तर एंटरचं एंटर करावे. ओके, तर हे काही वर्ब दिलेलं आहे म्हणजे नाही काही वर्ब दिलेला असे
अदर पण वर्ब येऊ शकते. ओके, त्याचं जे थर्ड फॉर्ममध्ये असेल तर तुम्हाला त्याच्या फर्स्ट फॉर्ममध्ये फॉर्मेशन करायचं. ओके, तर याला समजण्यासाठी काही खाली एक्झाम्पल दिलेलं आहे, क्वेश्चन दिलेला आहे, ते तुम्ही समजून घ्या. ओके, तर मी तुम्हाला एक्सप्लेन करून देते. ॲज सून ॲज आय एंटर द हाऊस, ॲज सून ॲज आय एंटर द हाऊस आय सॉ अ हुडेड स्नेक. ओके, तर हे सेंटेन्स तुम्ही वाचून घ्या आणि समजून घ्या. तर या ठिकाणी बघा, ॲज सून ॲज आय एंटर द हाऊस आय सॉ अ हुडेड स्नेक. ओके, तर या सेंटेन्सला समजण्यासाठी इथे एक डेफिनेशन दिलेला आहे, पॅसेज दिलेला आहे, त्याला तुम्ही समजून घ्या. मी तुम्हाला एक्सप्लेन करून देते. ओके, तर या वाक्यामध्ये एंटर्ड हा साधा भूतकाळ आहे. ओके, एंटर्ड हा साधा भूतकाळ आहे. प्रथम ॲज सून ॲजच्या जागी नो सूनर घ्यावा. हे जे सेंटेन्स आहे याचं फॉर्मेशन करण्यासाठी तुम्हाला ॲज सून ॲजच्या जागी नो सूनर घ्यावा, नंतर डीड घ्या आणि त्यानंतर जो वर्ब आहे एंटर्ड हा घेतला तेच ठेवा, परंतु एंटर्डच्या ऐवजी तुम्हाला त्याचं फर्स्ट रूप घ्यायचं आहे, म्हणजे पहिलं रूप घ्यायचं आहे, एंटर करायचं आहे. त्यानंतर जो कॉमा आहे, कॉमाला काढून त्या ठिकाणी तुम्हाला ध्यान घ्यायचं आहे. ओके, ध्यान घ्यायचं आहे आणि कॉमा नंतरच्या वाक्यात काहीही बदल करू नये. म्हणून तुमचं जे उत्तर आहे खालीप्रमाणे तुम्हाला मी एक्सप्लेन करून देते. ओके, तर मित्रांनो याकडे लक्ष द्या चांगल्या प्रकारे, तरच तुम्हाला समजेल. याचं जे आन्सर आहे नो सूनर. या ठिकाणी बघा, नो सूनर ॲज सून याचा आपण ठिकाणी काय घेतलेला आहे, नो सूनर घेतलेला आहे. त्यानंतर डीडचा यूज केलेला आहे आणि डीड नंतर जो एंटरचं तिसरं रूप होतं त्याचं आपण पहिले रूप घेतलं आणि त्यानंतर द हाऊस ॲज इट इज आपण घेतलं. त्यानंतर तिथे जो कॉमा होता, कॉमाला रिमूव्ह केलं आणि कॉमाच्या जागी आपण ध्यान घेतलं आणि त्यानंतर आयसा ॲज इट इज ठेवलं, हुडेड स्नेक ॲज इट इज ठेवलं. ओके, तर मित्रांनो मला वाटते तुम्हाला हे जे एक्झाम्पल आहे नो सूनर ध्यानबद्दलचे तुम्हाला अंडरस्टूड झाले असेल. ओके, तर याचा जो अर्थ आहे जसाही मी घरात प्रवेश केला मी एक फणाधारी नाग पाहिला. ओके, जसाही मी घरात प्रवेश केला मी एक फणाधारी नाग पाहिला. ओके, तर मित्रांनो मला वाटतं तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलं असेल. तर क्वेश्चन नंबर 2 बघा, क्वेश्चन नंबर सेकंडवाला बघा. When he saw his boss, he got up from his seat. Okay, when he saw his boss, he got up from his seat. तर याचा आन्सर बघा. व्हेनच्या जागी आपण काय घेतलेलं आहे, नो सूनर घेतलेला आहे आणि त्यानंतर डीडचा यूज केलेला आहे आणि त्यानंतर ही सा हिज बॉस ॲज इट इज आपण घेतलं आणि त्यानंतर जो कॉमा आहे, कॉमाच्या जागी ध्यानचा यूज केलेला आहे. ओके, कॉमाच्या जागी ध्यानचा यूज केलेला आहे आणि ही गॉट अप फ्रॉम हिज सीट. ओके, मित्रांनो मला वाटते तुम्हाला हे समजलं असेल. तर या ठिकाणी काही एक्झाम्पल दिलेलं आहे, काही एक्झाम्पल दिलेलं आहे, ते तुम्हाला हे सॉल्व करायचे आहे. ओके, तुम्हाला जर समजलं असेल तर हे जे क्वेश्चन दिलेले 1 ते 5 पर्यंतचे हे तुम्ही तुमच्या घरी तुमच्या नोटबुकवरती प्रॅक्टिस करा. ओके, त्यानंतर तुम्हाला हे चांगल्या प्रकारे अंडरस्टूड होणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या 10वी आणि 12वीच्या बोर्ड एक्झामिनेशनमध्ये या प्रकारचे क्वेश्चन येणार आणि तुम्हाला क्वेश्चनमध्ये असा एक क्वेश्चन दिला रिराईट फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग नो सूनर ध्यान. तुमच्या 10वी आणि 12वी बोर्डच्या इंग्लिश पेपरमध्ये हे या प्रकारे विचारणार, रिराईट फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग नो सूनर ध्यान. ओके, तर मित्रांनो मला वाटते तुम्हाला नो सूनर ध्यानबद्दल चांगल्या प्रकारे अंडरस्टँडिंग झाली असेल. तर तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके, हे एक थिअरॉटिकली आहे, म्हणजे आता तुमचं 10वी 12वीची बोर्ड एक्झामिनेशन आहे तर त्यासाठी मी तुम्हाला शिकवत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोबतच मी इंग्लिश कम्युनिकेशनबद्दल जे प्रॅक्टिकली आहे ते कसं यूज करायचं हे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करून देणार. ओके, तर मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सोबतच माझ्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करा. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.